आरक्षण संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी आज जालन्यात पोलीस अधीक्षकांची सदिच्छा भेट घेतली। या प्रसंगी माध्यमांद्वारे बोलताना त्यांच्या घातपात कट कारस्थानातील आरोपींविरोधात योग्य ती कारवाई करीत तपास यंत्रणेने कोर्टात अर्ज सादर करून नार्को टेस्टची मंजुरी मिळवणे गरजेचे आहे। यांची जामीन रद्द करून त्यांचा अंडर ट्रायल सुरू करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। दोनच काय नेमकं कारण होतं, काय मागणी केलेली आहे इकडे नका इथे हा. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्याला जे म्हणलं जातं ना, ज्याला कर नाही त्याला डर कशा। कायदा लॉ असं सांगतो, एखाद्या प्रकरणात जर नार्को टेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले ते आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्को टेस्ट नाही करता येत। इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता, चिकट रचलेला होता, त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्को टेस्ट करायची। मग त्या अर्जाला मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची। माझा पण अर्ज दिलेला आहे, दोन्ही अर्जाची मंजुरी द्या, नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। कारण ही अशी संधी आहे आता, कारण ते परळीचं ते खरकट आहे ना, ते गप्प बसणारच नाही। ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार, पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घडून आणणार। हे 100% ते करणार आहे। आणि हे तेव्हाच लक्षात येतं बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं। जो कोण म्हणतोय ना, मला त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही, आरोपीबद्दल हे सगळं घडून जे आणतोय ना, हे धन्याचे हेच घडून आणतोय। म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये। परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते, काल जर परवा किंवा 2-4 दिवसापूर्वी जे काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरंगीचे नार्को टेस्ट करा, तू लईच धुतल्या तांदळाचा होता ना तो आरोपी, तो असं म्हणायला पाहिजे होतं, तू म्हणला ना समाजाचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा, तू जर खास धुतल्या तांदळाचा होता ना तर तो म्हणायला पाहिजे होतं, तिथं तू मुंडे साहेब म्हणतो, म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुटाने करायला लागला। त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का, मी गप्प बसलो होतो, का बसलो होतो ते पण मीडियाला सांगतो। आणि मीडियाला मी 2 वर्षापासून कुठेही बोलत नाही, मीडियाला चांगलं माहिती आहे तुम्हाला सुद्धा, की ज्यावेळेस ही घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई, त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेतय, याच्या हातातून झालं सुद्धा असन, घरात सुद्धा लई त्रास देतय, पण जरांगे पाटलांनी लई मनावर घेऊन। मला कुठंतरी ते शब्द जिवारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे आहेत, चांगले आहेत, की चला जाऊ द्या, त्यांनी मीडियातून का म्हणलेत ना। पण हे असं पोरग आहे, हे स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं। आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्याय ना, कुणीतरी फूस लागेल। म्हणून मी आता SP साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा CDR काढा, कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा, याच्यात कोण कोण आहे ते त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे। तिथं पर्याय नाहीये। याला कुणी धमकीलंय का तो बोल म्हणून, किंवा याला कुणीकडून आणखी सांगितलं गेलंय का, किंवा असा संशय येतो की काही इसार फिसार घेतला होता का काय, म्हणून याला जामीन झाल्यावर बी झोपून देणार की तू हे कुटाने करत त्यांच्या विरोधात बोलच। आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना, ते आता तुला जाहीरपणानं सांगतो, मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी, तो जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही वकील उभा केले असते पुढून काचाकच, आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो। पण तो ते बोलायला लागला ना, त्याला आता ते आरोप जे जे करणार आहे ते आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहेत। नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती। आता जे जे आरोप करणार त्या आरोप त्याला सिद्ध करावं लागेल, जो कोणचा आरोप करील त्याचा। नसता त्यांनी सिद्ध जर नाही केला ना, पुराव्यासहित आरोप केलेला, तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत। त्याला आता सुट्टी नाहीये, म्हणजे आणि धन्याला तर नाहीच। मी यांच्याविषयी तर बोलतच नाही आरोपींविषयी, आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही। आणि तुम्हाला सांगतो, मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलायची। धन्या गप्प बसतच नाहीये, ते परळीचं खरकट गप्प बसायलाच तयार नाहीये।
ते राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे असले प्रकरण. आता इतकं भारी आलंय ना, काय म्हणतात ना त्याला, जुनी एक काहीतरी म्हणे, आता चिव्हा पाडखिनी छाया धन्या. आता उंट पहाडाच्या खाली आलाय, आता चिव्हा पहाडाच्या खाली आलाय. त्याचं कारण असं आहे की आरोपी जो करणार आहे, घातपात घडून आणणार आहे, कट रचणार आहे, त्याचं नाव नाही घेत ते. उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावतात. याचा अर्थ जे आरोपी आहेत ना, बघ सांगणारे तुम्ही, आरोपी घातपात धन्यानी ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलची, आमच्या नाही. सगळ्या गोष्टी त्या तुमच्या आहेत. तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात की आम्हीच रचलंय आणि तिकडून नाहीच आहे, तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट हाऊसला झाल्यात, त्या परळीच्या खरकाट्या संघ. आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपीच जर म्हणतोय नार्को टेस्ट करा, तर तपास यंत्रणेनं तो अर्ज आता कोर्टापुढे ठेवला पाहिजे, त्याला मंजुरी घेतली पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि त्या तीनही आरोपीची नार्को टेस्ट आता तपास यंत्रणेनं मागायला पाहिजे. आणि त्या परळीच्या खरकाट्याची धन्याची पण आणि माझी पण, एकूण 5 जणांची होणं गरजेचं आहे आता. कारण आरोपी म्हणतोय, एक तर आरोपी जर नाही म्हणला ना नार्को टेस्टला तर नाही करता येत. आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला. आता ह्यो जर तिथं गेला नसल तर नार्को टेस्ट मध्ये येणार नाही ना. आणि गेला असल, याला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पीएने कोणी बीडचं आहे ना ते, त्यांना बोलला असेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार ना ते. म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच येतोय आता. म्हणून याची नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आता यांनी तो अर्ज तपास यंत्रणेने कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे नार्को टेस्टसाठी. आणि यांच्या जामीन रद्द करून यांचे अंडर ट्रायल सुरू करणं गरजेचं आहे. पोलीस अधीक्षकांनी काय सांगितलं या चर्चेदरम्यान तुम्हाला या मागण्या केल्यानंतर? त्याने सांगणार मी मीडियाला बाहेर. रेकॉर्डिंग पण 100% हे सगळे काल कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली, त्यामुळे तुम्हाला गोळ्या घालू अशा प्रकारचा संवाद आहे, त्याच्याकडे कसं बघता पाटील तुम्ही? हे मी मोजित असलेला गोळ्यान पाहिजे. तू ये क्षेत्रीय मराठा काय असतो तुला पहिल्यांदाच. कोणाची रेकॉर्डिंग? बोट सुद्धा घरी नाही जाणार, अंग तर नाही जाणार, पण बोट सुद्धा घरी नाही जाणार त्याच्या. तू ये तर. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सगळ्या गोष्टी मला माहिती आहे, मी योग्य वेळी पुराव्यानिशी सगळं बाहेर काढणार, असं ते आरोपी अमोल खुले यांनी इशारा दिला. बाबा या विषयावरून भरकाटायचंच नाही आता, याच्यावर बोल आता. आधी तुला आंदोलनाचं काय जे माहितीये ना ते विषय